नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे युट्यूब चॅनल जॉईन करा. सोबतच फेसबुकवरही तुम्ही हे बघू शकता. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे फेसबुक पेज फॉलो करा. इंस्टाग्रामवरही बघू शकता. चालू घडामोडीवाला हे पेज फॉलो करा आणि टेलिग्राम अकाउंट जॉईन करा, चॅनल जॉईन करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, तत्पूर्वी एक सूचना. आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिकेची एक सिरीज व्हिडिओच्या माध्यमातून सुरू केलेली आहे, ज्याचे तुम्हाला पीडीएफ सुद्धा मोफत मिळेल. तर ते सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या 15 प्रश्नांना. काल दिवसभरात घडलेल्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेत असतो. पहिला प्रश्न, पंतप्रधान मुद्रा योजनेची सुरुवात झाली त्याला 2026 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर याला 11 वर्ष पूर्ण झालेली आहे. याच्याबद्दल माहिती बघूया. प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच PMMY याचे महत्त्वाचे मुद्दे. 8 एप्रिल 2015 रोजी ही सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची योजना आहे. सूक्ष्म व लघु उद्योगांना, नॉन कॉर्पोरेट, नॉन फार्म सेक्टरला कर्ज उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी मुद्रा मार्फत अंमलबजावणी. लहान उद्योजक, स्टार्टअप, दुकानदार, कारागीर, महिला उद्योजक यांना विशेष लाभ आणि कोणत्याही हमीशिवाय कर्ज दिलं जातं. कर्जाचे 3 प्रकार आहे. शिशु 50,000 पर्यंत, किशोर 50,000 ते 5 लाखापर्यंत, तर तरुण 5 लाख ते 10 लाखापर्यंत. बँका, NBFCs आणि मायक्रो फायनान्स संस्थांमार्फत कर्ज वितरण. रोजगार निर्मिती आणि स्वरोजगार वाढविण्यावर भर. महिला आणि SC/ST उद्योजकांना प्राधान्य. फंडिंग द अनफंडेड हा मुख्य उद्देश आणि देशातील लघु उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वाची योजना. प्रश्न क्रमांक 2, साधना सप्ताह 2026 हा देशव्यापी उपक्रम खालीलपैकी कोणत्या कारणासाठी आयोजित करण्यात आला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नागरी सेवांमधील क्षमता वाढवणे. प्रश्न क्रमांक 3, अ रोड वेल ट्रॅव्हल्ड हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे R.K. राघवन. ठीक आहे. कालच्या व्हिडिओत आपण महत्त्वाचे पुस्तकं, आत्मचरित्र आणि त्याचे लेखक हे घेतलेलं आहे. जर तुम्हाला अधिक अभ्यास करायचा असेल तर कालचा व्हिडिओ बघून घ्या. जर तुम्ही बघितला नसेल तर कमी वेळातच. अँग मॉन्यू हा वसंतोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नागालँड, ऑप्शन बी. ठीक आहे. राज्य आणि उत्सव याच्यावर आपण एक नजर टाकूया. याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. तर हदोती बुंदी उत्सव हा आहे राजस्थानचा. जोलजीमी मेला हा उत्तराखंड राज्याचा आहे. छिरी मेला जम्मू काश्मीरचा आहे. अहुना उत्सव नागालँडचा आहे. जे आत्ताच आपण बघितलं. बाली जत्रा ओडिशाची आहे. ताजा ओंगमोने हे म्यानमारचे आहे. इगास बगवाल उत्सव उत्तराखंडचा आहे. पुष्कर मेळा राजस्थानचा आहे. निंगोल चक्कोबा उत्सव मणिपूरचा आहे. अहुना उत्सव जो आपण बघितला तो सुगी नागा जमातीचा आहे. हिंगोट युद्ध महोत्सव मध्य प्रदेश. बाली पद्मामी उत्सव कर्नाटक. गंगाम्मा जत्रा आंध्र प्रदेश. कुथंडवर उत्सव तामिळनाडू. त्रिशूरपुरम उत्सव केरळ. सॅंगबिहलंग उत्सव मेघालय. गणगौर महोत्सव राजस्थान. गुलालगोटा उत्सव जयपूर. बैखो उत्सव आसाम राभा जमातीचा आहे. तर सागा दावा उत्सव त्रिपुरा. पुढचा प्रश्न याचा लागले तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा बॅग घेऊन. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या उच्च न्यायालयाने निकाल लिहिण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI साधनांच्या वापरावर बंदी घातली आहे? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय या न्यायालयाने ही बंदी घातलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, फ्रान्स, लिओन म्हणजे फ्रान्सच्या लिओन शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 7, नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित करण्यात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर हे ठरलेलं आहे कर्नाटक, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 8, जगातील सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्या देशाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, स्वित्झर्लंड. प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय युवा HIV आणि एड्स जागृती दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 10 एप्रिलला.
म्हणजे कालच हा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10 ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांच्या यादीत भारतीय हवाई दलाचा म्हणजेच इंडियन एअर फोर्स IAF हे शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवत जा बरं का. IAF म्हणजेच इंडियन एअर फोर्स भारतीय हवाई दल क्रमांक कितवा आहे? तर या अहवालानुसार या इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक आहे 4था. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 11 जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी 10 एप्रिल रोजी कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? खूप महत्वाचा प्रश्न आहे होमिओपॅथी दिन. तर हा डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, ठीक आहे. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा याचे प्रश्न खूप आलेले आहेत दिनविशेषचे. तर एप्रिल महिन्यातल्या सगळ्या दिनविशेषची एकदा उजळणी करून घेऊया. तर 2 एप्रिल हा असतो आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 6 एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय दिन, 6 एप्रिलला पुन्हा विकास व शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन, 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन, 9 एप्रिलला CRPF शौर्य दिवस, 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन, 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस, 12 एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन, 14 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 14 एप्रिल राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन, 17 एप्रिल जागतिक कला दिन, 18 एप्रिल जागतिक वारसा दिन, 19 एप्रिल जागतिक यकृत दिन, 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी वसुंधरा दिन, 23 एप्रिल जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन, 26 एप्रिल जागतिक पशुवैद्यकीय दिन, 24 एप्रिल पुन्हा राष्ट्रीय पंचायती राज दिन, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिन, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिवस आणि 29 एप्रिल कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठीचा जागतिक दिवस. तर 30 एप्रिलला आयुष्यमान भारत दिन. ठीक आहे, याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ही उजळणी केली तर आपल्याला हे पाठांतर न करताही आपल्या लक्षात राहून जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 जागतिक होमिओपॅथी दिन 2026 ची मुख्य संकल्पना थीम काय आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी. खूप महत्वाचा प्रश्न, याला IMP किंवा स्टार कोट करून ठेवा. थीम याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि वेळोवेळीच्या अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यावर आपण महत्वाचे अपडेट्स PDF फ्री मध्ये सगळ्या चालू घडामोडी आपल्या प्रश्नांच्या व्यतिरिक्तच्या महत्वाच्या चालू घडामोडी आपण त्यावर देत असतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 2026 ची आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मंगोलिया. मंगोलिया या देशामध्ये प्रश्न क्रमांक 14 2026 च्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर्सनी एकूण किती सुवर्ण पदके जिंकली? ठीक आहे, बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंग. तर एकूण 4 सुवर्ण पदके महिलांनी जिंकलेली आहे. तर खालीलपैकी प्रश्न क्रमांक 15 बघा. खालीलपैकी कोणत्या महिला बॉक्सरने आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले नाही? आता या 4 पैकी एकीनं जिंकलेले नाही. तर मीनाक्षी हुड्डा यांनी जिंकलेलं आहे, प्रीती पवार यांनी जिंकलेलं आहे, अरुंधती चौधरी यांनी जिंकलेलं आहे, मात्र लवलीना बोरगोहेन यांनी जिंकलेलं नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. तर मित्रांनो, असे उलटे पालटे जरी प्रश्न आले तर आपला अभ्यास चांगला असेल तर आपला वेळ आणि मार्क्स जाणार नाही. ठीक आहे, त्यामुळे लवलीना गोहेन असं या प्रश्नाचं उत्तर आहे. यांनी सुवर्ण पदक अद्यापपर्यंत जिंकलेलं नाही. ठीक आहे, या स्पर्धेमध्ये. तर हे होते आपले आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चालू घडामोडीवाला या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओला आणि पिऊन भरतीसाठीचे जे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ते एकदा बघा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या YouTube, Facebook, Instagram आणि Telegram या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा आणि आपली सरकारी नोकरी पक्की करा. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.